Hello everyone, this is lecture number 2 for the chapter Chemical Thermodynamics. मुलांनो, याचा आधीचा पार्ट मी अपलोड केला आहे, तो तुम्ही बघितलाच असेल. त्याच्यामध्ये थोडंसं बेसिक मी कव्हर केलंय तुमचं. अगदी केमिकल थर्मोडायनामिक्स जे बेसिक पासून आपण सुरुवात केली ती युजफुल आहे. नाउ पार्ट 2 मध्ये आपण बघूया की नेमकं आपल्याला कुठल्या कुठल्या प्रोसेस स्टडी करायचं आहे. सो लेट स्टार्ट विथ द टुडेज टॉपिक गाइज. ओके, आपल्याला केमिकल थर्मोडायनामिक्समध्ये आता जो टॉपिक स्टडी करायचा आहे, इट इज अन थर्मोडायनामिक्स प्रोसेसेस. केमिकल थर्मोडायनामिक्समध्ये या चॅप्टरमध्ये कुठल्या कुठल्या प्रोसेस असतात ते आपण डिस्कशन करूया. या सगळ्या प्रोसेस खूप महत्त्वाच्या आहे. त्यातल्या प्रोसेस कुठल्या कुठल्या आहे वन बाय वन आपण डिस्कशन करूया. सो द प्रोसेस नंबर 1 विच इज सेट टू बी आइसोथर्मल प्रोसेस, प्रोसेस नंबर 2 विच इज कॉल्ड एज आइसोबारिक प्रोसेस, प्रोसेस नंबर 3 आइसोकोरिक प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस, रिव्हर्सिबल प्रोसेस अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. ठीक आहे, या ज्या प्रोसेस मी तुम्हाला दिल्या आहे यांच्यामध्ये ज्या फर्स्ट 4 आहेत त्यांचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. मुलांनो, त्यांचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. यांचा इन डिटेल स्टडी आपण आता स्टार्ट करूया. ओके, सो हिअर इज प्रोसेस नंबर 1 विच इज आइसोथर्मल प्रोसेस. व्हॉट इज आइसोथर्मल प्रोसेस? इफ आय आस्क यू क्वेश्चन, व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय आइसोथर्मल? आइसोथर्मल प्रोसेस म्हणजे कुठली असते ज्याच्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवावं लागतं, आपल्याला टेम्परेचर मेंटेन करायचं, टेम्परेचर चेंज नाही होऊ द्यायचं. सो द प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ द सिस्टम रिमेन कॉन्स्टंट थ्रू आउट द ट्रान्सफॉर्मेशन. पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन होईपर्यंत, प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत आपल्याला टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. अशा टाईपच्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय? इट इज कॉल्ड ॲज आइसोथर्मल प्रोसेस. ओके, सो आता याच्यामध्ये एक क्वेश्चन आहे. समजा मी तुम्हाला विचारलं की देर इज अ नो चेंज इन टेम्परेचर ॲक्सेप्टेड. जर टेम्परेचर चेंज होत नाहीये बिफोर अँड आफ्टर द रिॲक्शन, इनिशियल टेम्परेचर जे काही असेल तेच तुम्हाला फायनली पण मिळतंय, याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो ना की टेम्परेचर चेंज झालं नाहीये. मग मला सांगा, इनिशियल टेम्परेचरची व्हॅल्यू आणि फायनल टेम्परेचरची व्हॅल्यू जर सेम असेल तर दोघांमधला मी डिफरन्स घेतला म्हणजे मला म्हणायचं काय? फॉर एक्झाम्पल, जस्ट कन्सिडर करा की इनिशियल टेम्परेचर आहे सपोज 325 केल्विन. प्रोसेस संपल्यानंतर असं ऑब्झर्व झालं की फायनल टेम्परेचर किती आहे? 325 केल्विन. मला हे सांगा, समजा मला डिफरन्स काढायचा असेल म्हणजे चेंज इन टेम्परेचर, दॅट इज डेल्टा टी. डेल्टा टी इज इक्वल टू काय करतो आपण? T2 मायनस T1. मग T2 मायनस T1 जर हा मी डिफरन्स घेतला तर मला ऑब्व्हियसली 325 मायनस 325 हे 325 होता. दोघांमधला डिफरन्स मी जर घेतला तर मला डेल्टा टीची व्हॅल्यू किती मिळणार? ऑब्व्हियसली मला डेल्टा टी 0 मिळायला पाहिजे. आता मला एक सांगा, टेम्परेचर जर चेंजेस झालं नाहीये तर सिस्टीमची इंटरनल एनर्जी चेंज होईल का? नाही, सिस्टीमची इंटरनल एनर्जी सुद्धा चेंज होणार नाही. इंटरनल एनर्जीला आपण सिम्बॉल यूज करत असतो डेल्टा यू. ओके, मग डेल्टा यू ची सुद्धा व्हॅल्यू किती मिळणार तुम्हाला? 0 मिळणार. नो चेंज इन इंटरनल एनर्जी, सॉरी, नो चेंज इन टेम्परेचर मीन्स देर इज अ नो चेंज इन इंटरनल एनर्जी. साधी गोष्ट आहे, जर टेम्परेचर चेंज होत नाहीये तर इंटरनल एनर्जी सुद्धा चेंज होणार नाही. आणि जर इंटरनल एनर्जी चेंज होत नाही तर आपण म्हणू शकतो डेल्टा यू इज इक्वल टू 0. मग हे दोन एमसीक्यू लक्षात ठेवा कुठल्या प्रोसेससाठी? आइसोथर्मल प्रोसेससाठी. सीईटीला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो फॉर आइसोथर्मल प्रोसेस. ऑप्शन ए, डेल्टा टी इज इक्वल टू 0. किंवा तुम्हाला डेल्टा यू पण विचारला जाऊ शकतोय. आइसोथर्मल प्रोसेससाठी डेल्टा यू ची पण व्हॅल्यू किती असते? 0च असते. ठीक आहे, मग एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू हा पार्ट महत्वाचा आहे. ओके, लेट मी क्लिअर दिस. ओके, नाउ व्हॉट नेक्स्ट? नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे आइसोबारिक प्रोसेस. ओके, आता ही अशी प्रोसेस आहे, जर मी तुम्हाला क्वेश्चन विचारला की नेमकं आइसोबारिक प्रोसेस ही एक्झॅक्टली काय असतं? सो इट्स अ प्रोसेस इन विच pressure of the system remain constant throughout the transformation. A process in which pressure of the system remain constant throughout transformation. म्हणजे बघा ना, प्रोसेस चालू आहे पण प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं आहे, प्रेशरला चेंज होऊ द्यायचं नाहीये. मग याचं जर मी तुम्हाला एखादं एक्झाम्पल विचारलं, डज प्रेशर इन्क्रीजेस ड्युरिंग द रिॲक्शन, असं क्वेश्चन विचारला तर मी तुम्हाला आन्सर म्हणू शकतो की हो, रिॲक्शन चालू असताना प्रेशर इन्क्रीज होऊ शकते. किंवा मी तुम्हाला क्वेश्चन विचारला, डज प्रेशर डिक्रीजेस ड्युरिंग द रिॲक्शन, याचं पण आन्सर आहे येस. पण महत्वाचं काय की इनिशियली आणि फायनली प्रेशर कॉन्स्टंट आलं पाहिजे. मध्ये मेन व्हाईल चेंज होऊ शकतं आहे, थोडंफार कमी जास्त प्रेशर होऊ शकते, बट इनिशियल प्रेशर, फायनल प्रेशर कसं पाहिजे? कॉन्स्टंट पाहिजे. बट देर इज अ नो चेंज इन प्रेशर बिफोर अँड आफ्टर द रिॲक्शन. म्हणजेच इनिशियल आणि प्रेशर कसं पाहिजे? चेंज नाही झालं पाहिजे, ते कॉन्स्टंट असलं पाहिजे. ओके, मग मला सांगा, इनिशियल प्रेशर आणि फायनल प्रेशरची व्हॅल्यू जर सेमच असेल
म्हणजे मला असं बोलायचं आहे की सपोज इनिशियल प्रेशर ज्याला मी P1 म्हणतोय, सपोज ते असेल 1.5 ॲटमॉस्फेरिक आणि P2 म्हणजे फायनल प्रेशर रिॲक्शन झाल्यानंतर प्रोसेस झाल्यानंतर जे प्रेशर सपोज असेल ते प्रेशर तुम्हाला मिळतंय 1.5. मला हे सांगा इनिशियल आणि फायनल दोघांची व्हॅल्यू कशी मिळाली, सेम मिळाली. याचा अर्थ डेल्टा P दॅट इज इक्वल टू P2 मायनस P1 जर मी फाइंड आउट केला तर मला याची व्हॅल्यू किती मिळायला पाहिजे, ऑब्व्हियसली 0 मिळायला पाहिजे. मग तुम्हाला MCQ ला विचारला जाऊ शकते डेल्टा P किती असणार, ऑब्व्हियसली 0 असणार. मग जस्ट मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय की अशी कुठली रिॲक्शन आहे, आपण बऱ्याचदा ती रिॲक्शन केली सुद्धा आहे. खूप एक्झाम्पल इझी घेतोय मी तुम्हाला. सपोज ऑल केमिकल रिॲक्शन, समजा आपण लॅबमध्ये केमिकल रिॲक्शन्स करतोय. लॅबमध्ये कुठली केमिकल रिॲक्शन करा, तुम्ही सपोज बीकरमध्ये केमिकल रिॲक्शन करताय इनिशियली आणि त्यावेळेस मला सांगा वरच्या साईडने प्रेशर किती असतं. ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती असायला पाहिजे की आपल्या आउटसाईडला प्रेशर किती असतं, 1 ॲटमॉस्फिअर. रिॲक्शन स्टार्ट झाल्यापासून तर रिॲक्शन एंड होईपर्यंत वरचं प्रेशर चेंज होऊ शकतंय का, नाही. वरचं प्रेशर कसं असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. एक्सटर्नल प्रेशर हे कसं असणार आहे, कॉन्स्टंट. मग आपण असं एक्झाम्पल घेऊ शकतोय, द केमिकल रिॲक्शन विच इज कॅरिड आउट इन द लॅबोरेटरी आर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. सो we can consider this example as a best example of isobaric process. Now we'll turn for the next process which is isochoric process. Okay, म्हणून isochoric process काय असतं हे बघण्याच्या आधी मला तुम्हाला काही इन्फॉर्मेशन द्यायची आहे. ती इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आधी देतो आणि पुन्हा आपण चॅप्टरला कंटिन्यू करू. सो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आय एम ऑल्सो एज्युकेटर ऑन अनअकॅडमी. ओके, जर तुम्हाला माझ्या अनअकॅडमीवरचे फ्री क्लासेस अटेंड करायचे असेल तर माझे डेली फ्री क्लासेस असतात. दिस आर ॲब्सोल्युटली फ्री क्लासेस. दिस फ्री क्लासेस आर एव्हरी डे इन द इव्हनिंग 6 PM. तुम्ही त्याच्यावरती माझे क्लासेस अटेंड करू शकताय. तुम्ही त्यात CETचं प्रिपरेशन करू शकताय. ओके, अनअकॅडमीवरती तुम्हाला काय असतं, तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये, आता सध्या कोविड सिच्युएशन आहे, तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये बसून तुमच्या घरी बसून माझे लाईव्ह क्लासेस बघू शकताय. तुम्हाला आत्ता याच्या आधी जितके पण माझे फ्री क्लासेस झाले असतील त्या सगळ्या फ्री क्लासेसला तुम्हाला ॲक्सेसेबल आहेत. याच्या आधीचे सगळे लेक्चर तुम्ही रेकॉर्डेड असतात ते तुम्ही बघू शकता. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट बेनिफिट. ओके, तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती खूप सारे एज्युकेटर्स आहेत ते तुम्ही बघू शकताय. तुमचा पूर्ण सिलेबस मी इथे कव्हर केला आहे. मी तुमचा 12th केमिस्ट्रीचा कंप्लीट सिलेबस इथे कव्हर केला आहे जो तुम्ही अजूनही बघू शकताय. रेकॉर्डेड क्लास तुम्ही बघू शकताय. ओके, तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन्स असतात, लाईव्ह क्विजेस असतात, लाईव्ह टेस्ट असतात. तुम्हाला स्टडी मटेरियल PDFच्या फॉर्ममध्ये प्रोव्हाइड केलेलं असतं. ओके, हां, जर तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेणार असाल तर तुम्हाला एज्युकेटर्स गाईड्स करतात. टॉप एज्युकेटर्स तुम्हाला टीच करताय. खूप साऱ्या बॅचेस असतात, त्या बॅचेसला तुम्ही ॲक्सेसेबल असतात, तुम्ही त्याचा ॲक्सेस घेऊ शकताय. तुमचे डेली लेक्चर्स, तुमचे प्रॉब्लेम सॉल्विंग सेशन, डाऊट क्लिअरिंग सेशन, मॉक टेस्ट होत असतात. ओके, खूप सारे लेसन्स आहेत त्या तुम्हाला अवेलेबल आहेत. ऑलमोस्ट 2000+ लेसन्स अजूनपर्यंत क्रिएट झालेले आहेत. तुम्ही ॲक्सेसेबल आहात. ओके, हे इज द टॉप एज्युकेटर टीम जे तुम्ही त्यांना फॉलो करू शकताय. आय एम हिअर फॉर केमिस्ट्री, जगदीश वाघ. या बॅचेस आहेत मुलांना. आता प्लस घेतल्याचा तुम्हाला फायदा काय आहे, इथे नंबर ऑफ बॅचेस आहेत. या सगळ्या बॅचेसला तुम्ही जॉईन करू शकताय. प्रत्येक बॅचमध्ये तुम्हाला 4 एज्युकेटर्स दिसत आहेत आणि प्रत्येक एज्युकेटर म्हणजे प्रत्येक बॅचमध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोसाठी तुम्हाला एज्युकेटर्स आहे. एका प्लसमध्ये तुम्ही या सगळ्या बॅचेसला ॲक्सेसेबल असतात. तुम्ही या सगळ्यांना फॉलो करू शकताय. आता ज्या मुलांना काही फ्री डेली क्विजेस द्यायचे असतात तुम्ही देऊ शकताय. तुम्हाला 20 क्वेश्चन्स दिलेले असतात. 20 मिनिट्समध्ये ते सॉल्व्ह करायचे असतात. मंडे टू फ्रायडे तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो, झुलॉजी अशा प्रत्येक सब्जेक्ट वाईज प्रत्येक डेला तुम्हाला फ्री क्विज असतात. त्या तुम्ही देऊ शकता ज्या ॲब्सोल्युटली फ्री असतात. हां, ज्या मुलांना माझ्याकडनं केमिस्ट्रीचं पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर करायचं आहे, खूप सारे MCQs आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. CET आता जवळ येणार आहे. तुमची बोर्ड झाल्यानंतर तुमची लगेच मे बी 40-45 डेजमध्ये CET असेल. तुम्हाला आत्तापासून CETचं प्रिपरेशन करायचं असेल तुम्ही प्लस घेऊ शकता. त्याची प्राईस आहे 1500. हां, याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळतो 10% जर तुम्ही कोड यूज केला जगदीश वाघ. ओके, तुम्ही आम्हाला फॉलो करू शकताय. आमचं यूट्यूब चॅनल आहे अनअकॅडमीचं. यूट्यूब चॅनल आहे. टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला दिली आहे. फेसबुक पेज आहे, तुम्हाला फॉलो करू शकताय. चला, आता हे मी तुम्हाला डिस्कशन केलं आहे फक्त अनअकॅडमीबद्दल. आता आपण चॅप्टर कंटिन्यू करूया, केमिकल थर्मोडायनॅमिक्स. ओके, हां, तुम्हाला माझ्या लेक्चरचा टायमिंग मी तुम्हाला सांगितलं आहे. इव्हिनिंगला 6 वाजता 6 PM माझे क्लासेस असतात. सो लेट्स कंटिन्यू विथ द केमिकल थर्मोडायनॅमिक्स. आपण कंटिन्यू करूया.
आपल्याला नेक्स्ट प्रोसेस स्टार्ट करायची होती आयसोकोरिक प्रोसेस. व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय आयसोकोरिक प्रोसेस? याच्यामध्ये प्रोसेस चालू असताना व्हॉल्यूम कॉन्स्टंट असणं गरजेचं आहे मुलांनो. व्हॉल्यूम थ्रू आउट द प्रोसेस व्हॉल्यूम कसं असलं पाहिजे? कॉन्स्टंट असलं पाहिजे. मग आपण बघूया की ही प्रोसेस एक्झॅक्टली काय असते. द प्रोसेस इन विच व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट थ्रू आउट द ट्रान्सफॉर्मेशन. पूर्ण प्रोसेस होईपर्यंत व्हॉल्यूमला चेंज होऊ द्यायचं नाही अजिबात. मग अशा टाईपच्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय? इट इज अन आयसोकोरिक प्रोसेस. आता मला सांगा, व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचं आहे म्हणजे काय? की स्टार्टिंगला आणि एंडिंगला व्हॉल्यूम कसं असलं पाहिजे? कॉन्स्टंट असलं पाहिजे. मग मीन वाईल व्हॉल्यूम चेंज झाला तर चालेल का? डज व्हॉल्यूम इन्क्रीज ड्युरिंग द रिॲक्शन? द आन्सर इज येस. व्हॉल्यूम डिक्रीज होऊ शकतोय का? हो, डिक्रीज होऊ शकतोय. बट इनिशियली आणि फायनली कसं असलं पाहिजे? कॉन्स्टंट असलं पाहिजे. मग मला सांगा, इनिशियली आणि फायनली जो व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे तर मी म्हणू शकतो ना की व्हॉल्यूममध्ये काही चेंजेस झालेच नाहीये. प्रोसेस स्टार्ट झाली, प्रोसेस एंड पण झाली आणि प्रोसेस स्टार्ट झाल्यापासून तर प्रोसेस एंड होईपर्यंत कुठल्याही प्रकारचा व्हॉल्यूम चेंज झाला नाही. जस्ट कन्सिडर करा की इनिशियल व्हॉल्यूम होता, सपोज जस्ट कन्सिडर करा की इनिशियल व्हॉल्यूम जस्ट टेक व्हॅल्यू ऑफ 20 लिटर. 20 लिटर हा इनिशियल व्हॉल्यूम आहे. मध्ये व्हॉल्यूम कमी जास्त झाला असेल पण फायनल व्हॉल्यूम मला मिळाला 20 लिटर. मला हे सांगा, मला जर कोणी विचारलं की चेंज इन व्हॉल्यूम किती असेल तर मी असं घेणार ना V2 मायनस V1 दॅट इज 20 मायनस 20, आन्सर इज 0. सो चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा व्ही आपल्याला किती घ्यायचा आहे? 0 घ्यायचा आहे. सो डेल्टा व्ही इज 0. सिन्स व्हॉल्यूम डझंट चेंज, नो वर्क इज डन. आपण असं सुद्धा म्हणू शकतो बरं का मुलांनो की जर व्हॉल्यूम बदललाच नाही तर सिस्टमने कुठल्या प्रकारचा वर्क केलेला नाही, असं आपण म्हणू शकतोय. सिस्टमने वर्क केलं नाही म्हणजे डब्ल्यू पण किती असणार आहे? ऑब्व्हियसली 0 होणार आहे. याचं आपण एक एक्झाम्पल बघू. गॅसेस रिॲक्शन इन क्लोज कंटेनर व्हेअर नन ऑफ द वॉल्स आर मुव्हेबल. म्हणजे आपण गॅस रिॲक्शन केली एका क्लोज कंटेनरमध्ये आणि इथलं कुठलं पण वॉल मुव्हेबल नाहीये, म्हणजे हे फिक्स आहे. याचा अर्थ व्हॉल्यूम काय झालं? फिक्स झालं. केमिकल रिॲक्शन तर होते पण व्हॉल्यूम बदलत नाहीये. व्हॉल्यूम बदलत नाहीये याचा अर्थ मी हे म्हणू शकतोय की वर्क काहीच झालेलं नाहीये, मुवमेंटच झाली नाहीये, व्हॉल्यूम चेंजेस झालेलं नाहीये. याचा तो वर्क किती असणार आहे? 0. नाउ द नेक्स्ट इम्पॉर्टंट प्रोसेस इज ॲडियाबॅटिक प्रोसेस. बघा, ॲडियाबॅटिक प्रोसेस इझी आहे, त्याचा मिनिंग माहिती असणं गरजेचं आहे. तर ॲडियाबॅटिक प्रोसेस काय असते? अ प्रोसेस इन विच हीट इज नॉट अलाउड टू एंटर ऑर लिव्ह द सिस्टीम. आपल्याकडे सपोज एखादी सिस्टीम आहे, या सिस्टीममध्ये तुम्ही हीट एंटर करू शकत नाहीये किंवा या सिस्टीममधली हीट सुद्धा बाहेर जाऊ शकत नाही. म्हणजे क्यूची व्हॅल्यू आपण किती घेणार? आता क्यू हा सिम्बॉल आहे, इट इज यूज फॉर द हीट. हीट आतमध्ये पण जात नाहीये, हीट बाहेर पण जात नाहीये. याचा अर्थ हीटचं काहीच एक्सचेंज होत नाही, म्हणजे क्यू किती झालं? 0 झाला. ओके, असं आपण म्हणू शकतोय. सो व्हॅल्यू ऑफ क्यू इज टेकन ॲज 0. ओके. हा, आता न्यू सिलेबसनुसार तुम्हाला कॅपिटल क्यू यूज करायचं आहे, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आता याच्यामध्ये ना असं आपण म्हणू शकतोय ना की एखादी सिस्टीम आहे, जस्ट कन्सिडर करा, दिस इज अन बॉटल, दिस इज अन क्लोज बॉटल, आणि इमॅजिन करा की इथला आतमध्ये हीट जात नाहीये किंवा आतली हीट बाहेर येत नाहीये. याचा अर्थ मी असं म्हणू शकतो की दिस सिस्टीम इज थर्मली इन्सुलेटेड. याच्यामधून हीट आतमध्ये येत नाही, बाहेर पण जात नाही. याचा अर्थ मी म्हणू शकतोय इट इज अन इन्सुलेटेड, असं आपण म्हणू शकतोय. बघा, बट देर इज अ चेंज इन टेम्परेचर ऑफ सिस्टीम. हीट आतमध्ये जात नाहीये, आतली हीट बाहेर येत नाहीये, बट देर इज अ चेंज इन टेम्परेचर. हाऊ दिस इज पॉसिबल गाईज? जर आपण असं बोलतोय की हीट आतमध्ये जात नाही, आतली हीट बाहेर येत नाहीये, मग टेम्परेचर चेंज झालंच कसं काय? त्याला एक रिझन आहे. त्याला रिझन असं आहे मुलांनो की सिस्टीमचं टेम्परेचर कॉन्स्टंट नाहीये, टेम्परेचर कॉन्स्टंट मेंटेन नाहीये. त्याला रिझन असं आहे की आतमधली जी प्रोसेस असेल ना ती एक तर एंडोथर्मिक असेल किंवा एक्झोथर्मिक असेल. जर ती एक्झोथर्मिक असेल ती हीट इव्हॉल्व करणार पण ती बाहेर जाणार नाही, आणि हीट जर बाहेर जाते तर टेम्परेचर लगेच इन्क्रीज होणार. जर ती एंडोथर्मिक रिएक्शन असेल तर सिस्टीम हीट ॲब्सॉर्ब करण्याचा प्रयत्न करणार पण आउटसाइडने हीट भेटतच नाहीये. येस नो, म्हणजे याचा अर्थ काय? आतलं टेम्परेचर चेंज होऊ शकते. ओके, म्हणजे आपण डेल्टा टीला 0 घेऊ शकत नाही. डेल्टा टी कॅन बी चेंज. मला हे सांग, जर डेल्टा टी चेंज होऊ शकतोय तर इंटरनल एनर्जी सुद्धा चेंज होऊ शकते. याचा अर्थ मी डेल्टा यू ला 0 घेऊ शकतोय का? नाही. डेल्टा यू इज ऑल्सो नॉट इक्वल टू 0. मग हे 2-3 इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे मुलांनो ॲडियाबॅटिकच्या बाबतीत. फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस व्हॅल्यू ऑफ क्यू इज टेकन ॲज 0. फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस डेल्टा टी इज नॉट इक्वल टू 0. जर डेल्टा टी इज नॉट इक्वल टू 0 असेल तर डेल्टा यू इज ऑल्सो नॉट इक्वल टू 0. हे तिघही पॉईंट MCQ साठी खूप खूप महत्त्वाचे आहेत. त्याचं आपण एक जस्ट एक्झाम्पल बघूया. रिॲक्शन कॅरीड आउट इन थर्मस फ्लास्क.
that is boiling of water in thermally insulated container. आपण एक थर्मस फ्लास्क घेतलाय आणि त्या थर्मस फ्लास्क मध्ये आपण एक हॉट वॉटर कन्सिडर केलंय. हॉट वॉटर, ओके, इथे हॉट वॉटर आहे. आपण त्याला हीट देत नाहीये मुलांनो, त्यातली हीट बाहेर पण जाणार नाहीये, पण हळूहळू आतलं जे काही पाणी आहे ते स्लोली कूल डाऊन होणार आहे. म्हणजे याचा अर्थ टेम्परेचर कमी झालं, टेम्परेचर चेंज झालं, म्हणजे डेल्टा टी फिक्स नाहीये, डेल्टा टी चेंज होऊ शकतोय, इंटरनल एनर्जी सुद्धा काय होऊ शकते, चेंज होईल. दिस इज बेस्ट एक्झाम्पल of adiabatic process. Now after this we proceed for the reversible process. Reversible process ला काय म्हणतात, नावच सांगते ना तुम्हाला, रिव्हर्सिबल प्रोसेस. ओके, आता मला एक सांगा, समजा एखादं सिलेंडर आहे, त्या सिलेंडरच्या मध्ये आपण एक गॅस घेतला आहे. इफ यू कन्सिडर वन सिलेंडर अँड दॅट सिलेंडर इज दॅट सिलेंडर कन्सिस्ट ऑफ सम आयडल गॅस, आणि त्या सिलेंडरला आपण त्या गॅसवरती एक पिस्टन अप्लाय केलं आहे, पिस्टन ठेवलं आहे. मला एक सांगा, जर मी वरच्या साईडने थोडंसं प्रेशर अप्लाय केलं, तर मला एक सांगा, प्रेशर अप्लाय केलं तर ऑब्व्हियसली पिस्टनची मुवमेंट होणार, पिस्टन डाऊन साईडला जाणार. आणि जर समजा मला एक सांगा, मी वरचं प्रेशर रिलीज केलं, तर काय होणार, पिस्टन पुन्हा अप साईडला जाणार. म्हणजे ही प्रोसेस काय झाली, ही प्रोसेस कंटिन्युअसली होऊ शकते. इफ आय अप्लाय द प्रेशर, अगेन पिस्टन मूव डाऊन साईड. इफ आय रिलीज द प्रेशर, अगेन पिस्टन मूव्स इन अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे हे काय आहे की ही एक रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. दिस इंडिकेट दॅट इट्स अन रिव्हर्सिबल प्रोसेस. व्हॉट इज रिव्हर्सिबल प्रोसेस? अ प्रोसेस इन विच the difference between driving force and opposing force is very small, and by increasing the opposing force slightly the process can reverse. म्हणजे बघा ना, अर्थ काय घ्यायचा आहे, रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय की ज्या प्रोसेसमध्ये ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स यांच्यामधला जो काही डिफरन्स असतो ना की जो खूप कमी असतो. आणि सेकंड थिंग अजून महत्त्वाचं आहे, जर आपण अपोजिंग फोर्स इंक्रीज केला, आपण अपोजिंग फोर्स स्लाइटली इंक्रीज केला, तर प्रोसेस लगेच काय होते, रिव्हर्स. म्हणजे आपण पिस्टनला तर खाली केलं होतं, पण आपण अपोजिंग फोर्स थोडा जरी वाढवला, ऍक्च्युली होतं काय, ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स यांच्यामधला डिफरन्स खूप कमी आहे किंवा ते नियरली सेम पण असतील. पण आपण जर ऑपोजिंग फोर्स थोडा जरी वाढवला तरी प्रोसेस लगेच काय होणार, रिव्हर्स होणार. अशा टाइपच्या प्रोसेसला आपण काय बोलतोय, इट इज अन रिव्हर्सिबल प्रोसेस. नाउ आफ्टर रिव्हर्सिबल प्रोसेस वी विल प्रोसीड फॉर द इरिव्हर्सिबल प्रोसेस. व्हॉट इज इरिव्हर्सिबल प्रोसेस? द प्रोसेस इन विच the difference between driving force and opposing force is very large. This is very important point. मागच्या केसमध्ये आपण बघितलं त्या दोघांमधला पॉईंट डिफरन्स खूप कमी होता किंवा निग्लिजिबल आहे. याच्यामध्ये ड्रायव्हिंग फोर्स आणि ऑपोजिंग फोर्स यांच्यामध्ये खूप जास्त डिफरन्स असतो. म्हणजे आपण जर प्रेशर अप्लाय केलं, ड्रायव्हिंग फोर्स जास्त असेल तर ऑपोजिंग फोर्स इतका कमी आहे की तो त्याला रिव्हर्स करू शकतच नाहीये. म्हणजे तो पिस्टन खाली गेला, तो खालीच थांबणार, तो वरती येऊ शकत नाही. किंवा याच्या व्हाईस वर्सा पण होऊ शकते. अँड increasing the opposing force slightly the process cannot be reversed. मी तुम्हाला तेच सांगतोय की एकदा आपण प्रेशर अप्लाय केलं, तो पिस्टन खाली गेला असेल आणि पिस्टन खाली गेल्यानंतर आपण ऑपोजिंग फोर्स वाढवण्याचा प्रयत्न करतोय, पण पिस्टनची मुवमेंटच होत नाही वरती, याचा अर्थ ही प्रोसेस रिव्हर्स होत नाहीये, म्हणून त्याला म्हणायचं आपल्याला इरिव्हर्सिबल. जेवढ्या नॅचरल प्रोसेस असतात ना त्या सगळ्या इरिव्हर्सिबल प्रोसेस असतात. मला हे सांगा, सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला देतो की जेवढ्या नॅचरल प्रोसेस आहेत, नॅचरल प्रोसेसमध्ये समजा मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल गॅस फ्लो होतोय किंवा गॅस फ्लो होण्यापेक्षा आपण सगळ्यात सोपं एक्झाम्पल घेऊ, फ्लो ऑफ वॉटर. मला सांगा, वॉटर ऑलवेज फ्लो फ्रॉम हाय लेवल टू लो लेवल. एकदा की ते वॉटर फ्लो झालं तर ते वॉटर पुन्हा रिव्हर्स होऊ शकतंय का? इट इज नॉट पॉसिबल. हां, आपण एक्सटर्नल फॅक्टर अप्लाय नाही करायचा, मोटर असेल काही असेल, आपण ते म्हणजे कुठल्याही प्रकारचा आपण एक्सटर्नल फॅक्टरचा वापर नाही करायचा. नॅचरल प्रोसेस आहे. वॉटर हाय लेवल टू लो लेवल फ्लो झालं, त्याला आपण रिव्हर्स करू शकतोय का? नाही. इट इज अन इरिव्हर्सिबल प्रोसेस. येस ऑर नो? ओके, चला पुढे बघूया आपल्याला काय डिस्कशन करायचं आहे. नाऊ द नेक्स्ट टॉपिक इज हीट अँड वर्क. डिअर स्टुडंट, आता हा जो हीट आणि वर्क आहे याला आपण डिस्कशन करूया माझ्या पुढच्या लेक्चर नंबर 3 मध्ये, की ज्याचा व्हिडिओ, त्याचं लेक्चर मी तुम्हाला लवकरात लवकर अवेलेबल करून देणार. सो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या टेलिग्रामची लिंक दिली आहे, अनअकॅडमीच्या माझ्या प्रोफाईलची पण लिंक दिली आहे, व्हॉट्सॲपच्या पण लिंक दिल्या आहे. त्या सगळ्यांना तुम्ही जॉईन व्हा. महाराष्ट्र बोर्डचा आता मी तुमच्याकडनं प्रिपरेशन करून घेतोय. लवकरात लवकर मी तुम्हाला महाराष्ट्र बोर्डमधले जे काही क्वेश्चन बँक प्रोव्हाइड केले गेले त्यातलं मी तुम्हाला फिजिकल केमिस्ट्री न्यूमेरिकल सुद्धा लवकरात लवकर सॉल्व्ह करून देणार आहे. ठीक आहे. सो स्टे ट्यून विथ मी. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर सुद्धा करा. सो चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. सो बाय बाय, टेक केअर.